We are going to discuss about chapter number 2, paper 1 of zoology, mollusca. Mollusca, what is the mollusca? Mollusca is a phylum as like arthropoda. Arthropoda just related मीन्स आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा फायलम आहे आणि त्यानंतरचा जो फायलम आहे सगळ्यात मोठा असणारा तो आहे मोलुस्का. तर मोलुस्का मीन्स वॉट? मोलुस्का म्हणजे होतात ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी कवरिंग जे आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि त्याच ऑर्गॅनिझम्स कुठल्या फायलममध्ये येत असतात? मोलुस्का. आणि मोलुस्काचं मिनिंग तेच आहे की त्याची कवरिंग जे आहे ते सॉफ्ट असतात. सो आपण त्यामधले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्लासिफिकेशन अप टू क्लासेस डिस्कस करणार आहोत. सो व्हॉट इज इंट्रोडक्शन ऑफ मोलुस्का? द फायलम मोलुस्का मीन्स सॉफ्ट बॉडी इज अ सेकंड लार्जेस्ट ॲनिमल फायलम आफ्टर दी आर्थ्रोपोडा. तर काय हा सेकंड लार्जेस्ट ॲनिमल फायलम आहे आफ्टर आर्थ्रोपोडा. आपण आर्थ्रोपोडा पण डिस्कस केला आहे. So over 60,000 living species have been described and about 35,000 fossil species are known. 60,000 लिव्हिंग स्पीसीज काय डिस्क्राईब झालेल्या आहे आणि फॉसिल म्हणजे आधी होत्या तर किती होत्या? 35,000 स्पीसीज आर नोन. त्यानंतर फायलम इन्क्लूड्स बिगेस्ट ऑफ ऑल इन्व्हर्टिब्रेट्स giant squid and probably the most intelligent invertebrates ऑक्टोपस. तर फायलममध्ये काय येते? बिगेस्ट ऑल इन्व्हर्टिब्रेट्स येतात ज्यांना व्हर्टिब्रल कॉलम राहत नाही, म्हणजेच ते काय झाले? इन्व्हर्टिब्रेट झाले. giant squid and probably the most intelligent invertebrate octopus. त्यानंतर सर्टन शेल्स ऑफ मोलुस्क ॲनिमल्स आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट ॲज दे हॅव गुड मार्केट व्हॅल्यू. जे शेल्स राहतात मोलुस्कामध्ये, शेल्स असतात तर त्यांच्या कवरिंगमध्ये, तर जे शेल्स आहे ते इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असते मार्केटमध्ये. सो the animals are mollusca animals are economically important as they have good market value. त्यानंतर some mollusks such as scallops, oyster, clams, squids and octopus are important food value. Some mollusks important food items. The mollusks are soft bodied. जे मोलुक्स असते ते सॉफ्ट बॉडीला असते, अनसेगमेंटेड असते, म्हणजेच त्यामध्ये ज्या सेगमेंट बाकी ऑर्गॅनिझमवर प्रेझेंट राहतात त्या यामध्ये राहत नाही एक्सेप्ट मोनोप्लॅकोफोरा. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक असतात म्हणजे 3 जर्म लेयर्स असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल असतात म्हणजे त्याचे किती 2 इक्वल हॉल्स होतात. त्यानंतर सिलोमेट्स मीन्स कॅव्हिटी असतात त्याच्यामध्ये दॅट युजली कंटेन अ वेंटल मस्क्युलर फूट, अ डॉर्सल विसरल हंप आणि फ्लेशी मॅन्टल विथ सिक्रेट अ कॅल्कॅरियस शेल. तर जनरल कॅरेक्टर्स काय आहे फायलम मोलुस्काचे? आपण इंट्रोडक्शन डिस्कस केलं. काय असते तो? मोलुक्स म्हणजे सॉफ्ट बॉडी असते. 60,000 लिव्हिंग स्पीसीज हॅव बीन डिस्क्राईब झाले आहे. 35,000 फॉसिल जे आहे ते नोन आहे. नंतर त्याची काय शेल्सची मार्केटमध्ये व्हॅल्यू असते इकॉनॉमिकली. त्यानंतर जनरल कॅरेक्टर्स ऑफ फायलम मोलुस्का. तर मोस्टली मराईन, फ्युअर फ्रेश वॉटर अँड सम आर टेरेस्ट्रियल फॉर्म्स. तर खूप जास्त जे असतात ते मराईन वॉटरमध्ये असतात म्हणजे सी वॉटर. त्यानंतर फ्रेश वॉटरमध्ये असतात आणि काही टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये असतात म्हणजे जमिनीवर आढळणारे असतात. द बॉडी इज सॉफ्ट अनसेगमेंटेड एक्सेप्ट मोनोप्लॅकोफोरा. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल अँड विदाऊट जॉईंटेड अपेंडेजेस. जॉईंटेड अपेंडेजेस राहत नाही आणि बॉडी ही काय असते? सॉफ्ट असते, सेगमेंट प्रेझेंट राहत नाही एक्सेप्ट आहे मोनोप्लॅकोफोरा. ट्रिप्लोब्लास्टिक जर्म लेअर असतात, 3 जर्म लेअर. त्यानंतर बायलॅटरली सिमेट्रिकल आणि अपेंडेजेस राहत नाही म्हणजे विदाऊट जॉईंट अपेंडेजेस. मोलुस्का आर प्रोवायडेड विथ 1, 2 और मोर पीसेस कॅल्कॅरियस शेल. जे मोलुस्का आहे ते काय करतात? कॅल्कॅरियस शेल प्रोव्हाइड करतात. 1, 2 और मोर. कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियमनी बनलेले. द शेल मे बी एक्सटर्नल और इंटरनल. द शेल कुठे असतात? एकतर आउटर साईडला असतात किंवा इंटरनल साईडला, दॅट इज एक्सटर्नल और इंटरनल. बॉडी इज डिवायडेड इंटू हेड, विसरल मास, मेंटल अँड फूट. तर सगळ्यांची बॉडी कशी डिवायडेड असते? हेड, थोरॅक्स, ॲबडोमिन, हेड, नेक, टेल या पद्धतीने. तर जे मोलुस्काची बॉडी आहे ती काय? हेड, विसरल मास, मेंटल आणि फूट म्हणजे खालचं पोर्शन. त्यानंतर हेड इज डिस्टिंग विथ बियर्स, माउथ, आईस अँड टेंटॅकल्स. तर हेडमध्ये काय राहते? माउथ राहते हेड रिजनमध्ये, आईस असते
आणि टेंटॅकल्स म्हणजे एंटिना लाईक अरेंजमेंट. त्यानंतर द विसरल मास इज अरेंज कॉम्पॅक्टली अँड कंटेन्स व्हायटल इंटरनल ऑर्गन. जे विसरल मास आहे सेकंड बॉडी पार्ट, त्याच्यामध्ये काय आहे ते कॉम्पॅक्टली अरेंज असतात ते, आणि व्हायटल इंटरनल ऑर्गन्स असतात त्यामध्ये. त्यानंतर थर्ड पोर्शन आहे मेंटल. मेंटल इज अ थिक फोल्ड ऑफ द बॉडी वॉल. देअर इज कॅव्हिटी बिटवीन मेंटल अँड द मेन बॉडी मास कॉल्ड मेंटल कॅव्हिटी. तर मेंटलमध्ये जे कॅव्हिटी असते त्याला मेंटल कॅव्हिटी म्हटलं जाते, आणि सिक्रेट काय करते, शेल सिक्रेट्स करते. द फूट इज वेंट्रल इन पोझिशन, थिक, मस्क्युलर अँड ॲडॅप्टेड फॉर क्रिपिंग, फ्लफिंग और बरोविंग अँड स्विमिंग. जे फूट आहे तो सगळ्यात लोअर पोर्शन आहे, थिक असतो तो, मस्क्युलर अँड ॲडॅप्टेड फॉर क्रिपिंग, फ्लफिंग, म्हणजे जे लोकोमोशनसाठी हेल्प करायचं काम कोण करत असते, फूट. बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड हिमोसिल. जे कॅव्हिटी असते त्याला कुठली कॅव्हिटी म्हटलं जाते, बॉडी कॅव्हिटीला हिमोसिल कॅव्हिटी. ट्रू सिलोम इज लिमिटेड टू सर्टन ऑर्गन्स. नंतर डायजेस्टिव्ह ट्रॅक इज सिम्पल विथ अन अँटेरियर माउथ अँड पोस्टेरियर ॲनस. डायजेस्टिव्ह ट्रॅक जे आहे ते सिम्पल असते, अँटेरियर माउथ रिजन असते आणि पोस्टेरियरला ॲनस. हाऊएव्हर इन सर्टन मोलुक्स बोथ माउथ अँड ॲनस प्रेझेंट ऑन अँटेरियर पोझिशन. काही जे मोलुक्समध्ये काय राहते, माउथ आणि ॲनस आहे एकाच साईडला प्रेझेंट राहते, अँटेरियर पोझिशन. बक्कल कॅव्हिटी कंटेन्स रॅड्युला विच इज रॅस्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग. बक्कल कॅव्हिटी जे राहते चिविंगसाठी, तर त्याचं काम त्याच्यामध्ये काय राहते, रॅड्युला राहते, तर त्याचं रॅस्पिंग ऑर्गन असते, म्हणजे ग्रास्प करायचं त्याचं फूड, रॅस्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग. त्यानंतर रेस्पिरेशन इज डन बाय वन ऑर मोर निडिया और गिल्स इन्क्लोज इन द मेंटल कॅव्हिटी. रेस्पिरेशन कशाने करतात, निडिया और गिल्स जे कुठे प्रेझेंट असतात, मेंटल कॅव्हिटीमध्ये. ॲट द बेसिस ऑफ गिल्स ॲस्फ्रॅडियम इज सिच्युएटेड. इट इज ऑल्फॅक्टिव्ह ऑर्गन और केमोरिसेप्टर टू टेस्ट द प्युरिटी ऑफ वॉटर विच एंटर्स मेंटल कॅव्हिटी. तर जे बेस ऑफ गिल्समध्ये काय प्रेझेंट राहते, ऑस्ट्राफ्रॅडियम सिच्युएटेड राहते, आणि ऑस्ट्राफ्रॅडियमचं काम काय आहे, ऑल्फॅक्टरी ऑर्गन आहे, केमोरिसेप्टर म्हटलं जाते त्याला. तो टेस्ट करते वॉटरची प्युरिटी आणि विच एंटर्स मेंटल कॅव्हिटी. रेस्पिरेशन पिगमेंट इज हिमोसायनिन. तर जसं आपल्याकडे रेस्पिरेटरी पिगमेंट काय आहे, हिमोग्लोबिन आहे, तर त्यांची कोणती आहे, हिमोसायनिन. त्यानंतर इन टेरेस्ट्रियल फॉर्म्स रेस्पिरेशन डन बाय लंग लाईक स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम मेंटल. इन टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये काय, जे रेस्पिरेशन होत असते, जे टेरेस्ट्रियलमध्ये राहणारे जे मॉल्युस्क आहे त्यांचं रेस्पिरेशन होते लंग लाईक स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम मेंटल. रेस्पिरेशन कशामुळे होते, जे लंग लाईक स्ट्रक्चर डेव्हलप करते फ्रॉम मेंटल. जे मेंटल आहे ते लंग लाईक स्ट्रक्चर डेव्हलप करत असते, आणि त्याने काय होते, रेस्पिरेशन होत असते. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. द एक्सक्रेटरी ऑर्गन इज किडनी. आपल्या बॉडीमध्ये जसं एक्सक्रेशनसाठी किडनी काम करत असते, तसं मोलुस्कामध्ये पण किडनी असते. त्यानंतर नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ गँग्लिया. ब्रेन डेव्हलप राहत नाही, त्यामुळे तिथे कुठली गँग्लिया हे नर्वस सिस्टीमसाठी काम करत असते. सेक्सेस आर सेपरेट बट सम आर हर्मॅफ्रोडाईट. सेक्सेस सेपरेट असतात, म्हणजेच मेल अँड फिमेल जे गमेट्स आहे किंवा ऑर्गॅनिझम्स आहे ते वेगवेगळे असतात, आणि काही फ्यूज आर हर्मॅफ्रोडाईट. त्यानंतर फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल और इंटरनल. फर्टिलायझेशन एक्सटर्नल पण होते आणि इंटरनल पण होते. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट, म्हणजे ऑर्गॅनिझम पण फॉर्म करते किंवा लार्वासुद्धा फॉर्म करते. इनडायरेक्ट फॉर्म लार्वल स्टेजेस मे बी क्लॉचेडियम और वेलिगर. तर जे लार्वल स्टेजेस आहेत तर त्याचे कुठले लार्वे आहे, ग्लोचेडियम आणि वेलिगर. तर फायलम मोलुस्का क्लासिफाईड इंटू फॉलोविंग 7 क्लासेस. तर जो फायलम आहे मोलुस्का तो 7 क्लासेसमध्ये डिवाईड केलेला आहे. क्लासेस आहे फायलम मोलुस्का डिवायडेड इंटू 7 classes. First is the Apophora, second is the Polyplacophora, third is the Monoplacophora, fourth is the Gastropoda, fifth Polycyphoda, sixth Saphopoda, seventh Cephalopoda. Poda means legs like arrangement. So हे झाले क्लासेस कशाचे, मोलुस्काचे. तर फायलम मोलुस्का डिवायडेड इंटू 7 क्लासेस. तर आपण 1 by 1 ते क्लासचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एकापेक्षा दुसरा म्हणजे वन डिफरंट फ्रॉम अनादर कशा पद्धतीने आहे आणि त्याचे नाव का बरं तसे पडले आहे ते आपण यात बघू. तर ॲपॅलोपोरा आहे, तर त्याचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर आहे बॉडी इज वर्म लाईक लेस दॅन 5 cm. बॉडी जे आहे वर्म जे असते
त्याच्यासारखी असते, लेस दॅन 5 सेंटीमीटर इथे दाखवलेलं आहे. इलॉंगेटेड, सिलेंड्रिकल अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. सिलेंड्रिकल असते, इलॉंगेटेड आणि बायलॅटरली सिमेट्रिकल असते. त्यानंतर हेड, मॅन्टल, फूड शेल अँड नेफ्रेडिया आर अब्सेंट. तर जे मोलुस्कामध्ये डिवायडेशन आहे बॉडी पार्ट्सचं, हेड, मेंटल, फूड शेल तर आणि नेफ्रेडिया, तर हे काय असते प्लॅकोफोरामध्ये अब्सेंट असते. बॉडी डिवायडेड बॉडी इज कवर्ड विथ क्युटिकल विथ न्यूमरस स्पिक्युल्स. स्पिक्युल्स म्हणजे एक स्पाइन लाईक अरेंजमेंट राहते आणि क्युटिकल एक लेअर असते, त्यांनी बॉडी कवर्ड असते. डायजेस्टिव्ह ट्यूब इज स्ट्रेट विथ रॅड्युला. रॅड्युला कशाचं काम करते, जे माउथमध्ये राहते, ग्रास्पिंगसाठी हेल्प करते. माउथ मीन्स बकल कॅव्हिटीमध्ये असते आणि मेंटल कॅव्हिटीमध्ये जेव्हा रेस्पिरेशनचं काम होते तेव्हा ते मदत करत असते. त्यानंतर डॉर्सल लॉन्जिट्युडिनल क्रिस्ट ऑर रिज इज प्रेझेंट. सेक्सेस आर युनायटेड ऑर सेपरेट. तर एक्झाम्पलला जर चिटोडर्मा आणि इथे डायग्राम दाखवली आहे, माउथ कन्स्ट्रिक्शन, पॅपिला आणि ॲनस. सेकंड क्लास आहे पॉलीप्लॅकोफोरा. तर दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल अँड डॉर्सोवेंट्रली फ्लॅट. नंतर हे काय असते, बायलॅटरली सिमेट्री आहे याची, म्हणजे जे फर्स्ट क्लासमध्ये पण बायलॅटरली सिमेट्रिकल आहे आणि डॉर्सोवेंट्रली फ्लॅट असतो. तर शेल इज कंपोज ऑफ 8 प्लेट्स. तो शेल कशाने बनलेला आहे, 8 प्लेट्सनी बनलेला आहे. इथे डायग्राममध्ये चिटॉनचं दाखवलं आहे 8 प्लेट्स. त्यानंतर हेड इज डिस्टिंग विदाऊट आईस अँड टेंटॅकल्स. हेड डिवाइड झालं आहे पण विदाऊट आईस अँड टेंटॅकल्स, जे फीचर्स आहे मोलुस्काचं ते अब्सेंट असते. तर फूट इज फ्लॅट अँड वेंट्रल. तर फूट पण प्रेझेंट असते पण फ्लॅट आणि वेंट्रल असते. रॅड्युला इज वेल डेव्हलप विथ 6-17 टीथ. त्याच्यामध्ये रॅड्युला हा बक्कल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतो पण डेव्हलप 17 टीथ झालेला असते, म्हणजेच वेल डेव्हलप असतो आणि सेक्सेस आर सेपरेट. त्यानंतर थर्ड क्लास इज द मोनोप्लॅकोफोरा. सो व्हॉट इज द डिस्टिंग्विश कॅरेक्टर्स ऑफ दॅट फायलम क्लास. द बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल अँड अनसेगमेंटेड. जे आपण त्याचे जे कॅरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये पाहिलं आहे, मोलुस्काचे बॉडी बायलॅटरली सिमेट्रिकल राहते आणि अनसेगमेंटेड. तर जो क्लास आहे मोनोप्लॅकोफोरा त्याचं तेच कॅरेक्टर आहे. त्यानंतर शेल इज डॉर्सल अँड कन्सिस्ट ऑफ सिंगल पीस. हेड इज विदाऊट आईस अँड टेंटॅकल्स. तर हेड प्रेझेंट असते पण आईस आणि टेंटॅकल्स अब्सेंट असतात. मॅन्टल कवर दी डॉर्सल सरफेस ऑफ द बॉडी. गिल्स आर एक्सटर्नल अँड सिरियली अरेंज. गिल्स प्रेझेंट असतात एक्सटर्नलला आणि सिरियल अरेंजमेंट असते. 5 पेअर्स ऑफ नेफ्रेडिया आर प्रेझेंट. सेक्सेस आर सेपरेट. एक्झाम्पल आहे निओप्लिना. त्यानंतर लास्ट फोर्थ इज द गॅस्ट्रोपोडा. जे गॅस्ट्रोपोडाचं एक्झाम्पल आहे हेलिक्स. आपण टेरेस्ट्रियलमध्ये बघितलेलं असेल बरेच जणांनी. तर इट इज द लार्जेस्ट क्लास ऑफ मोलुस्का. जो गॅस्ट्रोपोडा आहे तो लार्जेस्ट क्लास आहे मोलुस्काचा. गॅस्ट्रोपोड्स आर मराईन, फ्रेश वॉटर अँड टेरेस्ट्रियल. तर गॅस्ट्रोपोड्स जे काय मराईनमध्ये पण राहतात, म्हणजे सी वॉटरमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात आणि टेरेस्ट्रियलमध्ये पण राहतात. द बॉडी इज असिमेट्रिकल अँड ट्विस्टेड. तर त्यांची बॉडी हे असिमेट्रिकल असते आणि ट्विस्टेड म्हणजे राऊंड झालेली असते. शेल इज अनवॉल अँड स्पायरली कॉईल. इन सम शेल मे बी अब्सेंट. हेड इज डिस्टिंग अँड बियस टेंटॅकल, आईस अँड माउथ. तर हेड हा डिस्टिंक्ट राहते, त्याच्यात टेंटॅकल्स असते, आईस पण असते आणि माउथ पण असते. त्यानंतर विसरल मास इज स्पायरली कॉईल अँड शोन टॉर्शन. जे विसरल मास आहे सेकंड पार्ट असते बॉडीचा, कॉईल अँड शो टॉर्शन. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय गिल्स ऑर लंग्स ऑर बोथ. रेस्पिरेशन ते टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम असतात, ते काय रेस्पिरेशन थ्रू लंग्स करत असतात. तर याच्यामध्ये गिल्समध्ये पण रेस्पिरेशन होते किंवा लंग्समध्ये किंवा दोन्ही याच्यामध्ये. ॲनस सिच्युएटेड टू द अँटेरियर साईड क्लोज टू दी माउथ. द ॲनस सिच्युएटेड अँटेरियर साईडलाच असते ॲनस, क्लोज टू दी माउथ. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप. सेक्सेस आर सेपरेट इन मोस्ट फॉर्म्स वाईल इन सम फॉर्म्स युनायटेड, म्हणजे हर्मॅफ्रोडाईट असतात. डेव्हलपमेंट इन्क्लूड ट्रोकोफोर अँड वेलिगर लार्वा. त्याची डेव्हलपमेंट कशा थ्रू होते, ट्रोकोफोर लार्वा और वेलिगर लार्वा. एक्झाम्पल आहे हेलिक्स. त्यानंतर आहे पिलोसायपोडार बायवाल्विया. 5th नंबरचा क्लास आहे. तर ऑल आर ॲक्वॅटिक, मोस्टली मराईन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर फॉर्म्स. तर याच्यामधले जास्त हे ॲक्वॅटिक असते, मोस्टली मराईन राहतात किंवा फ्रेश वॉटर फॉर्म्समध्ये. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल अँड लॅटरली कॉम्प्लेक्स. तर याची बॉडी असते बायलॅटरली सिमेट्रिकल आणि द शेल कन्सिस्ट ऑफ 2 वॉल्स, हेन्स द नेम बायवाल्विया. तर त्याचे 2 वॉल्सनी शेल बनलेले असते म्हणून त्याचं नाव काय बायवाल्विया.
हेड टेंटॅकल अँड आईस आर अपसेंट. जे ते कॅरेक्टर्स आहे मोलस्काचं ते काय आहे, याच्यात अपसेंट आहे हेड टेंटॅकल्स अँड आईस. त्यानंतर फूट इज वेंट्रल, हायली मस्क्युलर अँड ॲडॅप्टेड फॉर बरोविंग. याच्यामध्ये फूट प्रेझेंट असते, ते मस्क्युलर आणि हेल्प करते लोकोमोशनसाठी. मेंटल इज फॉर्म ऑफ 2 लोब्स. रेस्पिरेशन बाय पेअर्ड गिल्स. रेस्पिरेशन कशा थ्रू करतात, टेलोसायपोड और बायवेल्विया. respiration by paired gills. Alimentary canal is coiled with large paired digestive glands. Kidneys are paired. Alimentary canal coil असतो विथ लार्ज पेअर डायजेस्टिव्ह ग्लँड. त्यानंतर किडनीज पेअरमध्ये असतात, सेक्सेस सेपरेट असतात. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट युजली इंड्यूस ट्रोकोफोर ग्लॉचिडियम लार्वा. जे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे ते ट्रोकोफोर लार्वा किंवा ग्लॉचिडियम लार्वा थ्रू होत असते. 6 क्लास आहे स्कॅपोफोडा. डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स आहे, एक्झाम्पल डेंटॅलियम दिलेला आहे. एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे जास्त मराईन वॉटरमध्ये राहतो. बॉडी इज इलॉंगेटेड अँड सिलेंड्रिकल. बॉडी डायग्राममध्ये दाखवलं आहे, स्ट्रेट बॉडी आहे त्याची, म्हणजेच इलॉंगेटेड ऑर सिलेंड्रिकल इन शेप. शेल इज ट्युब्युलर अँड टस्क लाईक अँड ओपन्स ॲट बोथ एंड्स. आईस, टेंटॅकल्स अँड गिल्स आर अपसेंट. आईस, टेंटॅकल्स आणि गिल जे आहे रेस्पिरेशनसाठी मदत करते, अपसेंट आहे. फूट इज डिगिंग, सेक्सेस सेपरेट असतात आणि डेव्हलपमेंट थ्रू वेलिगर लार्वा. त्यानंतर आहे सेफॅलोपोडा. तर ऑल आर मराईन. जे सेफॅलोपोडा आहे लास्ट क्लास, तर ते पूर्ण सी वॉटरमध्ये राहतात. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल विथ हेड अँड ट्रंक. बॉडी हे बायलॅटरली सिमेट्रिकल असते आणि डिवायडेड होते हेड आणि ट्रंक रिजनमध्ये. हेड इज प्रॉमिनंट अँड बियर्स टू लार्ज आईस अँड माउथ. जे डायग्राममध्ये दाखवलं आहे आईस. नंतर द शेल इज प्रेझेंट ऑर अपसेंट, इट इज एक्सटर्नल ऑर इंटरनल. शेल इथे प्रेझेंट राहतो किंवा अपसेंट राहतो. द विसरल मास इज नॉट कॉईल. द माउथ इज प्रोव्हाइडेड विथ जॉज अँड रॅड्युला. तर माउथमध्ये काय राहतात, जॉज राहतात आणि रॅड्युला राहतात. त्यानंतर फूड इज मॉडिफाईड इन टू सिरीज ऑफ सकर बिअरिंग आर्म्स ऑर टेंटॅकल सराउंडिंग द माउथ. जे फूट आहे म्हणजे पायाचा जो पोर्शन आहे, मॉडिफाईड इन टू सिरीज ऑफ सकर बिअरिंग आर्म्स, जे आर्म्स दाखवलेलं आहे ते, ऑर टेंटॅकल सराउंडिंग द माउथ. त्यानंतर मेंटल इन्क्लोजेस अ लार्ज मेंटल कॅव्हिटी. मेंटलमध्ये लार्ज मेंटल कॅव्हिटी प्रेझेंट असते. सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाईप. अँड देन रेस्पिरेशन 2 or 4 पेअर्स ऑफ गिल्स. रेस्पिरेशन कशा थ्रू होते, 2 किंवा 4 पेअर्स, 4 पेअर्स ऑफ गिल्स. देन एक्सक्रेशन बाय 2 to 4 पेअर्स ऑफ नेफ्रेडी ऑर किडनीज. तर एक्सक्रेशन 2 to 4 पेअर्स ऑफ नेफ्रेडी ऑर किडनीज होते. सेक्सेस आर सेवरेट, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. तर एक्झाम्पल आहे त्याचं ऑक्टोपस.